ओम नमः शिवाय. हा. माझं नाव सतीश वसंत पगारे, जायखेडा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. काय आजार होतं तुम्हाला? मला आजार असा होता की संधिवातचा आजार होता. तर मला एकाने सांगितलं की तुळशी गलाला जा, हा. तिथं बरा होईल बा. हा. तर मग मी माझं इथं आलो, दवाखाना पूर्ण केला, काही रिपोर्ट नाही आले. मग इथं आलो, इथं बाबांच्या आशीर्वादाने मला चांगला रिपोर्ट भेटला. इथे येऊन काय खर्च झाला तुमचा? इथं येऊन फक्त मला नारळ लागतं, बाकी काही खर्च लागत नाही. हा. दवाखान्यात भरपूर पैसे जातात आपले, पण इथं चांगले आहे. बाबांचा गुण चांगला मिळाला मला. किती खेटेमध्ये गुण आला? मला 3ऱ्या-4थ्या खेटीमध्ये गुण मिळाला. आता किती खेटे चालू आहे? आता माझी 26-27 खेटे झाले, माझे 27वी खेटी. एकदम बरं झालं ना? एकदम क्लिअर झालो, हा. काहीच म्हणजे त्रास नाही आता. डॉक्टरनं गोळ्या भरपूर दिल्या. डॉक्टर दर महिन्याला 3,000 रुपये खर्च होता मला. महिन्याला महिन्याला 3,000 रुपये खर्च होता. तो माझा एक रुपया खर्च नाही. जर कोणाला सापडला असेल तर लवकरात लवकर त्याची मर्यादा जमा करायची. माझ्या कृपेने मला सर्व व्यवस्थित म्हणजे आजार दूर झाला. गोळ्या बंद केले सगळे? हो, बंद केल्या माझ्या सर्व गोळ्या. जर कोणाला सापडले असेल ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. माझ्या 14 किट झाल्या हा. होत्या. माझा मुलगा आजारी राहायचं काही हा. तर त्याला दवाखाने केले, फार मेंदूवरचे डॉक्टर झाले, सारे झाले. पण इकडं महाराजांनी खालो माझी आता ही 12वी किटी. हा. तर इकडं फरक पडला, त्याला सुमवून जायचं. पण सारे बरेच डॉक्टर यायचं म्हणणं झालं. तर रिपोर्टमध्ये काही येत नव्हतं. सारे रिपोर्ट काढले, हे ते केलं, अनेक पैसे खर्चले, पैसे आले, माणसं असून ते इकडं आलं. 2ऱ्या-3ऱ्या किटीला गडी क्लिअर झाला. आता पहिल्या जागावर आला होता. हा. ओम नमः आता शिवाय. एकदम कामाला लागला ना? हा, एकदम कामाला एकदम हा, पहिला चांगलं. पहिले वाणी झालं हा, एकदम. पहिला आणि एकदम हा. मुख्य झाला होता. मी राहणार नारायणगाव, हा. तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. खुश तर राहा. मला एक जोडदारानं आणलं होतं इकडे स्टार्टिंगला. हा. तर ते म्हणत चाल बाबा, लय दवाखाने केले, लय दम झाला म्हणून तुझा, आता चाल म्हणे. पहिल्या किटीला आलो आम्ही 3 जण मोटरसायकल घेऊन. मग मुलगा, माझी मंडळी, मी 3-4 जण आलो होतो. मला ते मार्गदर्शन चांगलं दिलं. पण इकडे येऊन मला गुण आला. ओम नमः शिवाय.